नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुंबईतील दिंडोशी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारांच्या नावाखाली महिलांना मध्यरात्री बोलावून त्यांचं शोषण करणाऱ्या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. रिदम पांचाळ उर्फ मॉन्टी पांचाळ असं आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात 60हून अधिक महिलांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणाचा पर्दाफाश भाजपचे माजी नगरसेवक सिद्धार्थ शर्मा यांच्या सतर्कतेमुळे झालाय. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी काही वर्षांपूर्वीपर्यंत जिम ट्रेनर म्हणून काम करत होता. मात्र झटपट पैसा कमावण्याच्या हेतूने त्याने स्वतःला बाबा म्हणून सादर करत लोकांची फसवणूक सुरू केली. मालाड परिसरातील एका मोकळ्या मैदानात तो दर गुरुवार आणि शनिवार रात्री दरबार भरवत असे. या दरबारात लोकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत उपचार आणि चमत्कारांच्या नावाखाली त्यांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक केली जात होती. विशेषतः महिलांना लक्ष्य करून त्यांचं शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. माझ्यासोबत दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी महेंद्र शिंदे साहेब. सर, एक भोंदू बाबाला पकडला आहे, काय त्याची पार्श्वभूमी? रिदम अशोक पांचाळ नावाचा 34 वर्षाचा तो तरुण आहे. तो काही वर्षापूर्वी जिम ट्रेनिंगचं काम करायचा, जिम ट्रेनरचं काम करत होता आणि काही 2-3 महिन्यापासून त्याने असं लोकांमध्ये पसरवलं की माझ्या अंगात देव येतो आहे आणि त्या देवाच्या माध्यमातून तुमच्यावर आलेलं संकट जे आहे ते मी दूर करू शकेन, असं लोकांमध्ये पसरवलं. त्यानंतर लोक त्याकडे जायला लागली. कोणाच्या अंगात देव येत होता, भूत येत होतं, कोणाला नोकरीमध्ये अपयश येत होतं, कोणाच्या घरी वास्तुदोष होता, ते सगळं दूर करण्यासाठी लोक त्याकडे जात होती. तेव्हा तो लोकांना सांगायचा की मी तुमचं निराकरण करेन शंकेचं, पण त्यासाठी मला काही वस्तू लागतील. त्याने बकऱ्याचं काळीज, लिंबू, मिरची, काळा फडका, स्मशानातली राख अशा सगळ्या वस्तू घेऊन जायला सांगत होतो. त्यानंतर ती लोक त्याकडे ते वस्तू घेऊन जायची. त्यानंतर त्याच्या अंगात देव येत होता आणि त्या वस्तू सगळ्या तो घेऊन त्या लोकांच्या अंगावर उतरून त्या सगळ्या वस्तू एका काळ्या किंवा लाल फडक्यामध्ये गुंडाळून तो चौकामध्ये ठेवून द्यायचा. त्याच्या अशा कृतीमुळे तिथल्या रहिवाशामध्ये थोडा भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे लोकांनी त्याला सांगितलं की तू हे जे करतोयस हे चुकीचं करतोयस, की त्याच्यापासून आम्हाला जरा भीती वाटते. तर त्यांनी लोकांना सांगितलं की तुम्ही जर माझ्या विधीमध्ये जर अडथळा आणलात तर तुमचा सर्वनाश करेन मी देवाच्या माध्यमातून. मग ती लोकं सगळी घाबरली. लोकं आमच्याकडे आली, त्यांनी तक्रार केली. आम्ही त्याचं व्हेरीफाय केलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला तथ्य आढळलं की हे जो पांचाळ नावाचा जो तरुण आहे हे जे करतो आहे हे फार चुकीचं करतो आहे, कायद्याला अभिप्रेत नसलेल्या गोष्टी तो करतो आहे. म्हणून त्यात लोकांची आम्ही तक्रार घेतली. तक्रारनंतर आम्ही काल FIR रजिस्टर केलेलं आहे आणि त्याला रिदम पांचाळ आम्ही ताब्यात घेऊन त्याला अटक केलेली आहे. आता आम्ही कोर्टात त्याला रिमांडसाठी प्रोड्यूस देखील केलेलं आहे. आपण पाहतो की सध्या अशोक खरात यांचं प्रकरण खूपच गाजतं आहे. त्याच पार्श्वभूमीचं ह्याचं असं काही दिसतंय का? नाही, अजून तरी रिव्हील झालं नाही आम्हाला. आता तपासामध्ये निष्पन्न झाल्यानंतर त्यावरती आम्ही वर्कआउट नक्कीच करू. हे होते वरिष्ठ अधिकारी. कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया. तुर्तास वेळ झाली येथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.